नमस्कार. काल खरं तर महावितरणाच्या माध्यमातून माझ्या परिसरामध्ये काही प्रसिद्धीचे बॅनर त्या ठिकाणी फिरवले गेले. त्यामध्ये एक छोटासा मुद्दा असा होता की खराबोडी गावातील महादेवी मंदिर इथला जो ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला त्यावरती तालुक्याच्या आमदारांचा फोटो आणि आमच्या भागातील काही नेत्यांचे फोटो त्या ठिकाणी मला पाहायला मिळाले. तर मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचे की त्याची मंजुरी ही 1-1.5 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी झालेली आहे. एका गावातील 2 मंजुऱ्या मी त्यावेळेस घेतल्या. त्यामध्ये महादेवी मंदिराचा ट्रान्सफॉर्मर 100चा 200 करायचा आणि खराबी माळा अशा दोन्ही गोष्टींची लेटर माझ्याकडे आहे. ते 12/1/2026ला ग्रामस्थांनी मला दिलेलं लेटर आणि त्यानंतर त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य नव्हतो. हे त्यावेळेचं माझं अभियंत्यांना दिलेलं लेटर हे 15/1/2026ला दिलेलं लेटर आहे. आणि त्या ठिकाणी कमलेश ठाकूर म्हणून आपल्या तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याला हे काम 1.5 महिन्यापूर्वी मंजूर झालं आणि त्याच्या कालच्याला श्रेयवादाच्या निमित्तानं काल आमच्याकडे त्या पोस्ट पडल्या. तर माझी त्या सर्वांना विनंती आहे, मी आज कोणाचंही नाव त्या प्रसंगामध्ये घेत नाही, तर असा प्रकार जर उद्याच्या काळामध्ये झाला तर ह्याच्या सगळे कागद घेऊन मी तुमच्या समोर बसून त्या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी उत्तर देईल. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्ही जे काम करसाल ते समाजहितासाठी तुम्ही सर्वजण आपण करत आहोत. त्याचं क्रेडिट तुम्ही घ्या, त्याचं प्रत्येक गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती आणा, परंतु जे काम तुम्ही केलं नाही ते काम समाज माध्यमांच्या समोर आणू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. तसेच 2 दिवसापासून तालुक्यामध्ये जो विषय चर्चेमध्ये आहे तो आहे आपल्याकडचं उपविभागीय कार्यालय. ते खऱ्या अर्थानं आमचा भाग ज्या चाकण गावावरती अवलंबून आहे, आमच्याकडची सर्व लोक मार्केटच्या माध्यमातून असतील, चाकण बाजाराच्या माध्यमातून असतील आणि खरं तर आम्हाला प्रशासकीय कामासाठी खेड या ठिकाणी जावं लागतं. आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मागच्या 3-4 वर्षाच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून ते प्रशासकीय कार्यालय चाकण या ठिकाणी येणार होतं, परंतु ही काही पत्र तालुक्यामध्ये फिरतात. ह्या पत्राच्या अनुसरून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की खेड तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय हे खऱ्या अर्थानं चाकणऐवजी हे कडूस या ठिकाणी पाठवावं. कडूसही आपल्या तालुक्यातील भाग आहे, कडूसला पाठवू द्या. परंतु चाकणच्या लोकांनी असं काय पाप केले किंवा आमच्या भागातील लोकांनी असं काय पाप केले ज्या विकासाच्या माध्यमातून हे कार्यालय आमच्याकडे होणार होतं. माझी आपणाच्या माध्यमातून विनंती आहे, हे कार्यालय आहे तशा पद्धतीने आमच्या चाकणला मिळावं अशी ह्या भागातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी त्या ठिकाणी विनंती आहे. मी अमोल गुलाबराव पानन, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग. आज या ठिकाणी आपल्या सर्व आमच्या भागातील या ठिकाणी नेते उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत. प्रामुख्याने पत्रकार परिषदेचा हा विषय आहे की चाकण या ठिकाणी होणारे अपर तहसीलदार कार्यालय हे कडूस या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक त्यामध्ये हस्तक्षेप करत आहेत. असं या गोष्टीला आमचा प्रामुख्याने विरोध आहे. कडूस हे देखील आपल्याच तालुक्यातलं गाव आहे आणि आमच्या पश्चिम पट्ट्यातील गाव आहे. आमचा कडूस या ठिकाणी विरोध नाही, पण चाकणचं जर काढून जर तुम्ही कडूसला देणार असाल तर आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. त्यामागे कारण कसं आहे, हा प्रामुख्याने औद्योगिक परिसर येतो. आज राज्यातील जो रेव्हेन्यू जो कर जमा होतो त्यातील जास्तीत जास्त कर हा चाकण MIDC मधून येतो. हे आमचे सर्व MIDC भरित गाव असल्यामुळं आमच्या अनेक या ठिकाणी प्रश्न असतात. खेडल्या या ठिकाणी गैरसोय होती आणि याच्यावर सोल्युशन म्हणून अण्णांनी मागील वर्षी एक प्रस्ताव दिला होता की चाकण या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय व्हावे आणि त्या मागणीच्या माध्यमातून तशी कार्यपूर्तता या ठिकाणी होत असताना मधील काळामध्ये आणखी एक पत्र देण्यात आलं. त्यामध्ये चाकणऐवजी कडूचा उल्लेख केल्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित पडला आहे. तर आमची अशी मागणी आहे की चाकणला या ठिकाणी प्रामुख्याने झालं पाहिजे आणि ते होत असताना कडूसला जरी होत असेल दुसरं तरी आमचा त्यास विरोध नसेल. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत दादा इंगवले, माजी सभापती, एक सामाजिक कार्यकर्ता. गेले 2 दिवस खेड तालुक्यामध्ये जे चाकणला अप्पर कार्यालय होणार होतं त्या कार्यालयाबद्दल ज्या काही बातम्या चालू झालेल्या आहेत त्या एवढ्या चुकीच्या बातम्या आहेत की आज त्या 2025ला तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी हा प्रस्ताव सादर केला होता आणि त्यानंतर आता विद्यमान आमदार यांनी चाकणऐवजी कडूसला हे कार्यालय करावं असा प्रस्ताव त्यांच्या लेटर पॅडवर, त्यांचं हे लेटर पॅड आहे आणि ऐवजी असा विषय शब्द त्यांचा आहे.
ते जरी आता ठळक लोक खेडच्या ठळक बातम्याला सांगत असतील की मी असं सांगितलंच नाही, पण तुम्ही तुमच्या लेटरवरती चाकणऐवजी कडूसला व्हावे, आमचं दुमत नाही, कडूसला पण झालं पाहिजे, चाकणला तर पाहिजेच पाहिजे. चाकण आमचं बाजारी गाव आहे, आमच्या 10-20 गावामध्ये चाकणला जाण्याचा आमचा कायमचा प्रसंग येतो. त्यामुळे चाकणला हे कार्यालय झालंच पाहिजे, कडूसलाही झालं पाहिजे, त्यावर दुमत नाही. तुम्ही हे कार्यालय इकडे हलवण्यासाठी प्रयत्न करता, तसाच प्रयत्न म्हाळुंगे पोलीस चौकी, आज आमचं म्हाळुंगे गाव 70% सावरदरी पोलीस स्टेशनला जोडलं उत्तरेला आणि 30% दक्षिणेला. जर आता माझं घर पोलीस चौकीपासून 50 फुटावर आहे, माझ्या घरी जर उद्या काय गडबड झाली तर मी सावरदरीला 10 किलोमीटर जायचं का? हा विषय माझ्या पेपरला माझी स्वतःची बाईट आहे. आम्ही तिथं आंदोलन केले, पोलीस स्टेशनला मिटिंगा घेतल्या, त्या मिटिंगवर काही चर्चा नाही. त्या मिटिंगवर तुम्ही चर्चा करा आणि ती पोलीस चौकी म्हाळुंगे आणि खरावाडी त्या दक्षिण पोलीस चौकीला राहिले पाहिजे असा विषय करा. तुम्ही इकडचं कार्यालय तिकडं करता, हे बरोबर नाही, हे तालुक्याच्या लोकांना त्रासदायक होतंय. तेवढीच आमची विनंती आहे की बा चाकणचं कार्यालय चाकणला राहू द्या, कडूसला करा, अजून 2 करा, हवेलीला 3 आहेत, बोरवेलला मोशीला 3 आहेत, त्याप्रकारे आपल्या खेड तालुक्यात 3 होऊ द्या. फक्त चाकणऐवजी कडूसला नेऊ नका, एवढीच आमची विनंती आहे. आणि हे करत असताना चाकणचं कार्यालय चाकणलाच करा, चाकणला करा, कडूसला करायचं कडूसला करा, पण चाकणचं आंदोलन कार्यालय जर तुम्ही कडूसला नेत असाल तर आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्ही तीव्र आंदोलन सोडू, एवढीच आमची विनंती आहे. नमस्कार. 2025मध्ये खेड तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी अपर तहसीलदार कार्यालय हे चाकणला व्हावं यासाठी प्रस्ताव दिला होता आणि तो शासन दरबारी प्रस्तावित आहे. मागच्या काही दिवसांमध्ये खेड तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी तो कडूसला व्हावा, पण तो कडूसला व्हावा असं करताना त्यांनी चाकणऐवजी कडूसला व्हावा असं या ठिकाणी प्रस्ताव दुसरा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे चाकण हे औद्योगिक, नागरी आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर हे वाढती लोकसंख्या, वाढतं नागरीकरण या सगळ्याच्या दृष्टिकोनाने चाकण हे प्रायोरिटीने या ठिकाणी कार्यालय झालं पाहिजे असं आम्हा सर्वांना वाटतं. आणि या ठिकाणी कडूसला होऊ नये अशी आमची अपेक्षा नाही आहे. परंतु खेड तालुक्यात ज्याप्रमाणे हवेली तालुक्यात 3 तहसील कार्यालय आहेत, अपर तहसील कार्यालय, त्याच धर्तीवरती हवेलीच्या मॉडेलवरती जर खेडमध्ये ही 3 झाली तरी आमचा विरोध नाही, परंतु चाकणलाच अपर तहसील कार्यालय व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.